Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy. Today we see the form of business organization. As we know, we do the business, but there are number of forms of business organization through which we earn the money. Whenever we start the business, the motive of the starting the business is to earn maximum profit. जेव्हा आपण बिझनेस हा चालू करत असतो त्यामागचा एकच उद्देश असतो की टू अर्निंग ऑफ मनी, पैसा कमवणे. But when we start the business, there are certain points which must be taken into the consideration. The first point, that is the nature of business. So in nature of business means which type of business. It may be large scale or it may be small scale or it may be medium scale business. That is a which is depends on a capital investment. Then second point, objective of business means business इस्टॅब्लिश करण्यामागं, स्थापन करण्यामागं कुठला ऑब्जेक्टिव्ह आहे. अर्निंग ऑफ मनी आहे की अर्निंग ऑफ वेलफेअर आहे. देन थर्ड, अमाऊंट ऑफ कॅपिटल रिक्वायर. म्हणजेच काय की बिझनेस चालू करण्यासाठी किती अमाऊंटमध्ये कॅपिटल रिक्वायर आहे किंवा किती पैसा तो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी लागणार आहे. देन रिस्क इन्वॉल्व इन अ बिझनेस. जेव्हा बिझनेस चालू करणार आहेत तर त्या बिझनेसमध्ये कुठल्या आणि किती प्रमाणात रिस्क इन्वॉल्व आहे. देन पॉसिबिलिटीज ऑफ लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे काय की थोडक्यात द अमाऊंट पेएबल थ्रू द बिझनेस. म्हणजेच काय की किती लायबिलिटी किंवा किती कर्ज हे आपण फेड करू शकतो, परतफेड करू शकतो, त्याला म्हणतो आहे आपण लायबिलिटी. किंवा किती प्रमाणात लोन आपल्याला रिक्वायर आहे किंवा किती प्रमाणात लोन आपण हे पेड करू शकतो. दॅट इज नथिंग बट पॉसिबिलिटीज ऑफ लायबिलिटीज. देन मेंटेनन्स रिक्वायर. म्हणजे बिझनेस चालू करत असताना किंवा बिझनेस हा डेव्हलप करत असताना कुठल्या प्रकारचं मेंटेनन्स इथं रिक्वायर आहे, दॅट इज अ मेंटेनन्स. आणि फ्युचर प्लॅन ऑफ एक्सपान्शन मीन्स भविष्यात कसं एक्सपान्शन करता येईल किंवा केव्हा एक्सपान्शन करता येईल, दॅट इज अ फ्युचर प्लॅन ऑफ एक्सपान्शन. सो देर आर नंबर ऑफ फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. आपण बिझनेस चालू करतो, ठीक आहे, प्रत्येकानं बिझनेस हा बघितला आहे. तर देर आर नंबर ऑफ फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन थ्रू विच वी स्टार्ट द बिझनेस अँड वी अर्न द बिझनेस. फर्स्ट, दॅट इज अ सोल प्रोप्रायटरशिप किंवा त्याला आपण म्हणतो सोल ट्रेडरशिप. सेकंड, दॅट इज अ पार्टनरशिप फर्म. म्हणजे इथं दोन किंवा दोनापेक्षा जास्त मेंबर्स किंवा लोक किंवा पार्टनर्स जेव्हा एखादा बिझनेस चालवतात त्याला म्हणतो आहे आपण पार्टनरशिप फर्म बिझनेस ऑर्गनायझेशन. तिसरं आहे दॅट इज जॉईंट हिंदू फॅमिली फर्म बिझनेस ऑर्गनायझेशन. त्याला आपण म्हणत असतो की वडिलोपार्जित चालत येणारा जो बिझनेस आहे त्याला म्हणतो आहे आपण जॉईंट हिंदू फॅमिली फर्म बिझनेस ऑर्गनायझेशन. की जो एकत्र कुटुंब ज्या फॅमिलीमध्ये किंवा एकत्र कुटुंब जिथं आहे आणि ते सर्व लोक त्या बिझनेसमध्ये इन्वॉल्व आहे, त्या बिझनेसला आपण म्हणतो आहे जॉईंट हिंदू फॅमिली फर्म बिझनेस. देन कोऑपरेटिव्ह टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. हे एकमेकांच्या कोऑपरेशनवरती चालणारं बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. दॅट इज अ कोऑपरेटिव्ह टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. आणि जॉईंट स्टॉक कंपनी किंवा हे कंपनी फॉर्मचं बिझनेस आहे की एखादं बिझनेस चालू करण्यासाठी आपण कंपनी ही तयार करत असतो, कंपनी ही डेव्हलप करत असतो आणि त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला म्हणतो आहे आपण जॉईंट स्टॉक फर्म बिझनेस. So we see the first point, that is the sole proprietorship or sole tradership. In that there is a one man business. हा बिझनेस कोण चालू करतो आहे किंवा हा बिझनेस कोण चालू करणार आहे. थोडक्यात की वन मॅन बिझनेस. इथं एकच व्यक्ती हा बिझनेस चालू करणार आहे, एकच व्यक्ती त्या बिझनेसमध्ये इन्वॉल्व असणार आहे. आता आपण प्रत्येक ठिकाणी सोल प्रोप्रायटरशिपचे बिझनेस ऑर्गनायझेशनचा फॉर्म बघत असतो. मीन्स तो टेलर असेल की जिथं एकच टेलर काम करत आहे,
किंवा दुकानदार असेल, भाजीपालावाला असेल, चहावाला असेल, ठीक आहे. तर हे सर्व कुठे कॅटेगराईज होत असतात, तर दे आर कॅटेगराईज इंटू सोल प्रोप्रायटरशिप, की जिथं एकच व्यक्ती तो बिझनेस हा चालू करत आहे किंवा जिथं एकच व्यक्ती त्या बिझनेसमध्ये इन्वॉल्व आहे. Then a sole trader is a person who carries a business exclusively on his own account and at his own risk. असा व्यक्ती किंवा असं पर्सन की जो स्वतः बिझनेस चालू करतो आहे त्याच्या स्वतःच्या रिस्कवरती, त्या बिझनेसला म्हणतो आहे आपण सोल प्रोप्रायटरशिप. It is a form of business which owned, managed and controlled by an individual. It is the simplest form of business established with the limited resources, ability and capital of individual known as sole trader. आता सोल ट्रेडर कोणाला म्हणणार, की सोल ट्रेडर इज अ पर्सन हू स्टार्ट द बिझनेस, who contributes its capital, bears the risk, take a profit. That person is called as a sole trader. सोल ट्रेडर कोणाला म्हणणार, की असा व्यक्ती की जो स्वतः कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करतो आहे, पैसे लावतो आहे, बिझनेस चालू करतो आहे, जो काही नुकसान आला, जे काही लॉसेस आले बिझनेसमध्ये तो स्वतः भरणार आहे, जो काही प्रॉफिट आला तो प्रॉफिट तो स्वतः घेणार आहे आणि तो बिझनेस तो व्यवसाय स्वतःच्या रिस्कवरती, स्वतःच्या हिमतीवरती तो चालू करणार आहे. त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला म्हणतो आहे आपण सोल प्रोप्रायटरशिप और सोल ट्रेडरशिप. आता सेलियंट फीचर ऑफ सोल प्रोप्रायटरशिप, पहिला फीचर आहे दॅट इज अ इझी टू स्टार्ट अँड इझी टू डिझॉल्व. आता 3 प्रकारचे बिझनेस आहे की देर आर नो रिक्वायरमेंट ऑफ गव्हर्मेंट परमिशन. सोल प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप किंवा जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस ऑर्गनायझेशन. सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप आणि जॉईंट हिंदू फॅमिली फर्म बिझनेस ऑर्गनायझेशन, या तिघं बिझनेस जेव्हा चालू करतो, तिघं बिझनेस हे नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. म्हणजेच इथं गव्हर्मेंटची प्रायर परमिशन टू स्टार्ट द बिझनेस इज नॉट नेसेसरी और इज नॉट कंपल्सरी. इथं जेव्हा आपण बिझनेस चालू करत असतो नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, की जिथं तुम्हाला गव्हर्मेंटची प्रायर परमिशन घ्यायची गरज राहत नाही किंवा तुमचं बुक्स ऑफ अकाउंट पब्लिश करायची गरज राहत नाही, त्या बिझनेस ऑर्गनायझेशन्सला म्हणतो आहे आपण नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. आणि त्यातच पहिलं जे आहे दॅट इज अ सोल ट्रेडरशिप. आता हा बिझनेस काय होतो आहे की याचे फीचर्स काय, पहिला फीचर आहे दॅट इज अ इझी टू स्टार्ट अँड इझी टू डिझॉल्व. म्हणजेच काय की कोणताही व्यक्ती त्याला जेव्हा वाटलं तेव्हा तो बिझनेस चालू करेल, त्याला जेव्हा वाटलं तो बिझनेस तेव्हा ऑफ करेल, म्हणजेच बंद करेल. दॅट इज अ इझी टू स्टार्ट अँड इझी टू डिझॉल्व. आता काय होतं की धिस फॉर्म ऑफ बिझनेस कम्स अंडर नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. इथं नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये हा बिझनेस आहे अँड देअर फोर देर इज अ नो नेसेसरी टू टेक अ प्रायर परमिशन ऑफ गव्हर्मेंट. मीन्स एनी पर्सन कॅन स्टार्ट द बिझनेस ॲट एनी टाईम अँड कॅन क्लोज द बिझनेस ॲट एनी टाईम. दॅट बिझनेस इज नथिंग बट अ नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस. Then second, that is a direct motivation. आता in this form of business organization, here proprietor loss is occur in a business is solely responsible for that. ओके, मीन्स काय की बिझनेसमध्ये सपोज की लॉस एंटर झाला आहे किंवा लॉस येत असेल तर सोली तो स्वतः तिथं रिस्पॉन्सिबल असणार आहे. अँड ही is only one person who takes the profit of business, so he is motivated to hard work sincerely and to get more and more profit. म्हणजेच काय की या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये प्रोप्रायटर स्वतः इन्वॉल्व होत असतो बिझनेस चालू करण्यासाठी. जो काही लॉस येणार आहे बिझनेसमध्ये तो स्वतः रिस्पॉन्सिबल असणार आहे आणि जो काही प्रॉफिट येणार आहे त्यालासुद्धा तो स्वतः रिस्पॉन्सिबल असणार आहे. दॅट्स वाय
for earning a maximum profit, for earning a maximum money, he is motivated to hard work sincerely and to get a more and more profit, to earn more and more money. देन सिंगल ओनरशिप. आता सिंगल ओनरशिप म्हणजेच काय की दॅट बिझनेस इज स्टार्ट बाय सोल ट्रेडर. मीन्स हियर द ओनर ऑफ दॅट बिझनेस इज सोल ट्रेडर. जो व्यक्ती तो बिझनेस चालू करणारे तोच व्यक्ती ह्या बिझनेसचा ओनर असणारे, ह्या बिझनेसचा तो मालक असणारे. देन रिस्क बिअरिंग मीन्स वॉट एवर रिस्क विच इज इन्वॉल्व इन अ बिझनेस और वॉट एवर risk which is entered in a business or loss entered in a business are beared by, are fulfilled by that individual, that sole proprietor, that sole trader. So risk is beared in that business organization by that sole proprietor. जो काही लॉस येणार आहे, जो काही नुकसान होणार आहे त्या बिझनेसमध्ये, हे सर्व नुकसान, सर्व लॉस हे बिअर करणारे बाय दॅट सोल प्रोप्रायटर मीन्स दॅट ओनर. देन अनलिमिटेड लायबिलिटी मीन्स ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ बिझनेस आर कंट्रोल बाय वन पर्सन. अनलिमिटेड लायबिलिटीमध्ये काय होणार आहे की ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ बिझनेस आर कंट्रोल बाय ओनली वन पर्सन अँड देअरफॉर इन केस ऑफ एक्सेसिव्ह लायबिलिटीज. आता लायबिलिटीज म्हणजे काय की द अमाऊंट विच इज पेएबल थ्रू द बिझनेस, दॅट थिंग इज नथिंग बट लायबिलिटी. थोडक्यात काय की बिझनेसमध्ये आपण जर कर्ज घेत असलं किंवा एखाद्या सोल ट्रेडरनं जर बिझनेस चालू करण्यासाठी जर कर्ज घेतलं असेल तर ते सर्वस्वी जबाबदारी त्या सोल ट्रेडर्सची असणारे, त्या बिझनेसची असणारे, त्याला म्हणतो आहे आपण लायबिलिटी. मीन्स अनलिमिटेड लायबिलिटीमध्ये काय येणार आहे की ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ बिझनेस आर कंट्रोल बाय ओनली वन पर्सन अँड देअरफॉर इन केस ऑफ एक्सेसिव्ह लायबिलिटीज. आता एक्सेसिव्ह लायबिलिटी म्हणजेच काय की इफ द लायबिलिटीज वन और मोर दॅन वन बिझनेस, इन सच केस पर्सनल ॲसेट्स ऑफ प्रोप्रायटर कॅन बी टेकन टू पे धिस लायबिलिटी. म्हणजेच काय की सपोज जर लायबिलिटी ही जास्त झाली असेल, एक्सेसिव्ह लायबिलिटी जर झाली असेल, ओके, तर इन दॅट केस काय होतं आहे तर बिझनेसचे ॲसेट्स म्हणा किंवा त्या व्यक्तीचे ॲसेट्स हे घेतले जात असतात किंवा विकले जात असतात फॉर फुलफिल दॅट लायबिलिटीज. जे काही कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज फुल करण्यासाठी, ते कर्ज पेड करण्यासाठी त्या बिझनेसचे जे ॲसेट्स आहे, मालमत्ता जी असणार आहे त्या बिझनेसने कमवलेली किंवा त्या बिझनेसमधून कमवलेली ती मालमत्ता विकून ती लायबिलिटी ही पेड केली जाणार आहे. देन मॅनेजमेंट अँड कंट्रोल. आता मॅनेजमेंट अँड कंट्रोलमध्ये काय येणार आहे की ऑल द बिझनेस ॲक्टिव्हिटी आर हँडल अँड कंट्रोल बाय, मीन्स ऑल द बिझनेस ॲक्टिव्हिटी मॅनेज and control by only one person is nothing but management and control which is occur in that business organization. Then continuity. आता कंटिन्युटीमध्ये काय की सपोज की बाय चान्स सपोज डेथ ऑफ दॅट ओनर और डेथ ऑफ दॅट सोल ट्रेडर इज ऑकर, सो देर इज अ कंप्लीट डिझॉल्विंग ऑफ दॅट बिझनेस इज ऑकर. जर त्या बिझनेसचा ओनर तो एक व्यक्ती असणार आहे किंवा एक व्यक्ती आहे, म्हणजेच काय की जर त्या व्यक्तीची जर डेथ झाली, त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला, अशा वेळेस काय होणार आहे की कंप्लीट क्लोज ऑफ दॅट बिझनेस, कंप्लीट तो बिझनेस हा बंद पडणार आहे. दॅट इज अ कंटिन्युटी. देन रेस्ट्रिक्टेड टू स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन. आता स्मॉल स्केल ऑर्गनायझेशनमध्येच रेस्ट्रिक्ट का केला गेला आहे हा बिझनेस किंवा याचं हे फीचर आहे की स्मॉल स्केलमध्येच आपण सोल ट्रेडरशिप किंवा सोल प्रोप्रायटरशिप आपण करतो. का? कारण की एकच व्यक्ती तिथं इन्व्हेस्टमेंट करणारे, एकच व्यक्ती तिथं पूर्णपणे मॅनेजमेंट करणारे, एकच व्यक्ती तिथं ओनर असणारे, एकच व्यक्ती तो पूर्ण बिझनेस हा कंट्रोल करणारे. म्हणजेच काय की इट इज नॉट पॉसिबल टू दॅट सिंगल पर्सन टू एक्सपांड हिज बिझनेस.
So that sole tradership business organization is restricted to small scale organization. Then capital. All the capital for business or all the capital which is required for starting that business are invested by the owner. जे काही पैसा लागणार आहे, जो काही कॅपिटल लागणार आहे बिझनेस चालू करण्यासाठी, तर तो सर्व पैसा, ते सर्व कॅपिटल कोण इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तर तो ओनर इन्व्हेस्टमेंट करणार आहे. एक तर तो त्याच्या स्वतःकडचे पैसे इन्व्हेस्टमेंट करणार आहे किंवा बँकेकडनं कर्ज घेऊन किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडनं कर्ज घेऊन किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडनं कर्ज घेऊन तो त्या बिझनेसचं कॅपिटल रेस करणार आहे आणि तो इन्व्हेस्टमेंट करणार आहे. Then there are certain advantages of sole tradership or sole proprietorship. सोल प्रोप्रायटरशिपचे काही फायदेसुद्धा आहेत आणि काही नुकसानसुद्धा आहेत. पहिला फायदा आहे दॅट इज द इझी टू स्टार्ट अँड इझी टू डिझॉल्व. म्हणजेच काय की आपण हा बिझनेस कधीही चालू करू शकतो आणि कधीही बंद करू शकतो. तर हे कधीही चालू आणि कधीही बंद का करू शकतो? ठीक आहे का? कारण की दिस फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन कम्स अंडर नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजेच इथं गव्हर्मेंटची प्रायर परमिशन तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाही. अँड देअर फोर देर इज अ नो नेसेसरी टू टेक अ प्रायर परमिशन of government. So anyone can start business at any time and close the business at any time. कोणताही व्यक्ती केव्हाही तो बिझनेस हा चालू करू शकतो किंवा बंद करू शकतो. तिथं तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट जो बिझनेसचा जो लेखाजोखा असणार आहे तो पब्लिश करायची आवश्यकता राहणार नाही. देन सेकंड दॅट इज अ फ्लेक्झिबिलिटी. म्हणजेच काय की या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये आपण बिझनेस हा फ्लेक्झिबल करू शकतो. मीन्स आपल्याला वाटतं तेव्हा तो वाढवू शकतो किंवा आपल्याला वाटेल तेव्हा आपण बिझनेस हा कमी करू शकतो. मीन्स देर इज अ फ्लेक्झिबिलिटी इन अ बिझनेस. किंवा थोडक्यात की एखादा व्यक्ती सपोज की रिटेल मेडिकल शॉप आहे, ओके, तर त्या रिटेल मेडिकल शॉपची टायमिंग, ओपनिंगचा टायमिंग जर 9 वाजेचा असेल आणि क्लोजिंगचा टाईम जर 6 वाजेचा असेल, ठीक आहे, तर त्या ओनरला वाटलं की केव्हाही आपण ते बिझनेस चालू करू शकतो. म्हणजेच काय की 9च्या ऐवजी तू 10लासुद्धा चालू करणार. ठीक आहे, फ्लेक्झिबिलिटी व्हाईल हँडलिंग द बिझनेस हे आपण करू शकतो. क्लोजिंगचा टाईम जर 6चा असेल तर तो 7ला पण करू शकतो किंवा 5ला पण करू शकतो किंवा कमी किंवा जास्त ओपनिंग किंवा क्लोजिंगचा टाईम हा करू शकतो. किंवा बिझनेसचं एक्सपान्शन किंवा रेस्ट्रिक्शन हे सर्वस्वी डिपेंड असणार आहे त्या ओनरवरती. म्हणजेच काय की फ्लेक्झिबिलिटी इन अ बिझनेस इज ऑकर. देन क्विक डिसिजन मेकिंग. आता या बिझनेसमध्ये काय की देर इज द इन्व्हॉल्वमेंट ऑफ ओनली वन पर्सन. सिंगल पर्सन इथं इन्वॉल्व आहे किंवा सिंगल पर्सन इथं बिझनेस करत आहे. सो डिसिजन मेकिंग जी असणार आहे ती क्विक होणार आहे. तो कोणताही व्यक्तीला किंवा अदर व्यक्तीला विचारणार नाही. बिझनेसचं डिसिजन तो स्वतः घेणार आहे. मीन्स क्विक डिसिजन मेकिंग इज ऑकर इन अ बिझनेस. देन सिक्रेसी ऑफ इन्फॉर्मेशन. तर बिझनेसची जी सिक्रेसी आहे, बिझनेसमध्ये जी गुप्तता पाळण्यात येणार आहे, तर तो स्वतः ओनर ती सिक्रेसी मेंटेन करणार आहे किंवा तो ओनर स्वतः तिथं सिक्रेसी क्रिएट करणार आहे. म्हणजेच काय की त्या बिझनेसचा जो लेखाजोखा असणार आहे दॅट इज अ बुक्स ऑफ अकाउंट तो पब्लिश करू शकत नाही किंवा पब्लिश करणार नाही. का? कारण की नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहे. त्याला वाटलं तेव्हा तो पब्लिश करेल किंवा तिथं आवश्यकता राहणार नाही. किंवा बिझनेसमध्ये तो कोणत्या प्रकारच्या ट्रिक्स या यूज करतो आहे, कोणत्या प्रकारच्या कोणत्या प्रकारचे साधन तो यूज करतो आहे फॉर मॅक्झिमम प्रॉफिट, फॉर अर्निंग ऑफ मॅक्झिमम प्रॉफिट, तर तो त्या बिझनेसची जी काही सिक्रेसी असेल तो सिक्रेसी तो कोणाला सांगणार नाही किंवा सिक्रेसी तिथं ती मेंटेन असणार आहे. देन डू नॉट शेअर अ प्रॉफिट. वॉट एवर प्रॉफिट विच इज अर्न थ्रू द बिझनेस ऑर्गनायझेशन. मीन्स बिझनेसमध्ये जो काही प्रॉफिट असणार आहे किंवा जो काही प्रॉफिट येणार आहे दॅट प्रॉफिट इज अर्न बाय दॅट ओनर. तो ओनर तो प्रॉफिट अर्न करणार आहे.
तो ओनर त्या प्रॉफिटचं शेअरिंग करणार नाही, तो कोणालाही वाटणार नाही. मीन्स जो काही प्रॉफिट आला बिझनेसमध्ये तो त्या स्वतःचा असणार आहे, तो त्या ओनरचा असणार आहे. देन पर्सनल रिलेशन विथ अ कस्टमर. आता सपोज की सोल ट्रेडर आहे, त्याचं सपोज की टेलरिंगचं शॉप असेल किंवा तो भाजीपालावाला असेल किंवा तो रिटेल मेडिकल शॉप असेल किंवा किराणा व्यापारी असेल, ठीक आहे, किंवा असे भरपूर बिझनेस आहे की जो एकटा व्यक्ती चालवतो, ठीक आहे. तर यामध्ये काय होणार आहे की पर्सनल रिलेशन विथ अ कस्टमर, एक स्वतःचे वैयक्तिक संबंध कस्टमरसोबत क्रिएट होत असतात अँड विच इज अ बेनिफिशियल फॉर द बिझनेस. ते एक चांगलं असतं की बिझनेसची ग्रो होते, बिझनेस जास्त होत असतो ड्यू टू द पर्सनल रिलेशन विथ द कस्टमर. देन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कॅन बी इन्क्रीज ऑर डिक्रीज ॲट विल. ओनरला वाटत आहे की बिझनेसमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती, केव्हा, कधी करायची, हे सर्वस्वी जो रिस्पॉन्सिबल असणार आहे तो ओनर असणार आहे, तो मालक असणार आहे. दॅट इज त्याला आपण म्हणतो आहे सोल प्रोप्रायटर किंवा त्यालाच म्हणतो आहे आपण सोल ट्रेडर. सो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कॅन बी इन्क्रीज ऑर डिक्रीज ॲट विल, म्हणजे ते त्याच्या मर्जीवर असणार आहे. देन मॅनेजमेंट अँड कंट्रोल ओव्हर ऑल द बिझनेस ॲक्टिव्हिटी. तर बिझनेसमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी होणार आहे, मीन्स सेल असेल वा परचेस असेल, ओके, तर ह्या सर्व ॲक्टिव्हिटींवरती पूर्णपणे मॅनेजमेंट त्या ओनरचं असणार आहे, त्या सोल प्रोप्रायटरचं असणार आहे अँड कंट्रोलसुद्धा त्या प्रोप्रायटरचा असणार आहे किंवा त्या ओनरचाच असणार आहे इन ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटी. त्याला किती मागवायचं आहे, किती परचेस करायचं आहे किंवा किती अमाऊंटमध्ये सेल करायचं आहे, या सर्वांवरती कंट्रोल, या सर्वांचं मॅनेजमेंट तो ओनर करणार आहे, तो सोल प्रोप्रायटर करणार आहे. देन लो ओव्हरहेड कॉस्ट. आता जे एक्सपेन्सेस असणार आहे किंवा जे लो ओव्हरहेड एक्सपेन्सेस म्हणा किंवा ओव्हरहेड कॉस्ट जी असणार आहे तीसुद्धा कमी असणार आहे. थोडक्यात काही जे खर्चे असणार आहेत, जे एक्सपेन्सेस असणार आहेत, जे बिझनेसमध्ये ऑकर होणार आहे, सपोज की पार्टनर जर असेल तर त्याला तुम्ही शेअरिंग ऑफ प्रॉफिट देणार आहे, ठीक आहे, किंवा एखादा व्यक्ती जर तिथं कामाला लावला ॲज अ एम्प्लॉई तर तो प्रॉफिट किंवा तो त्याला सॅलरी आपण पे करणार आहे. म्हणजेच काय की इथं एकच व्यक्ती काम करणार आहे तर बिझनेसला लागणारे जे खर्चे असणार आहे ते सुद्धा इथं कमी असणार आहे. देन मिनिमम गव्हर्मेंट रेग्युलेशन्स. इथं गव्हर्मेंटचे रेग्युलेशन कमी असणार आहे आणि सोशली दॅट सोल प्रोप्रायटर बिझनेस इज इम्पॉर्टंट. आता सोल प्रोप्रायटरशिप बिझनेस का इम्पॉर्टंट आहे, कारण की अनएम्प्लॉयमेंटचा जो प्रॉब्लेम असणार आहे दॅट प्रॉब्लेम इज सॉल्व बाय दॅट सोल प्रोप्रायटरशिप. कोणताही व्यक्ती जो अनएम्प्लॉई व्यक्ती असेल तो कोणताही बिझनेस हा चालू करू शकतो. तो रिटेल मेडिकल शॉप चालू करू शकतो जर त्याच्याकडे तेवढी डिग्री असेल, किंवा जर कमी डिग्री असेल तर तो दुकान टाकू शकतो, किराणा शॉप टाकू शकतो किंवा टेलरिंगचं शॉप टाकू शकतो, भाजीपाला तो विकू शकतो. म्हणजेच काय की अनएम्प्लॉयमेंटचा जो प्रॉब्लेम असणार आहे तो प्रॉब्लेम तो सॉल्व होणार आहे. देन apart from that ki it is useful to the society. Sole trader are located either in a local market or he gives local market and he gives the information regarding change in a taste, change in a fashion. Apart from that he can provide goods to customer as per their requirement and he also solve or help to solve the problem of unemployment इन द सोसायटी. म्हणजेच काय की सोल ट्रेडर कुठं असतो की थोडक्यात तो लोकल मार्केटमध्ये असतो आणि ही प्रोवाईड ऑर ही गिव द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग चेंज इन अ टेस्ट अँड फॅशन टू हिज कस्टमर थ्रू हिज प्रॉपर पर्सनल रिलेशन अँड ही प्रोवाईड गुड्स टू कस्टमर ॲज पर देअर रिक्वायरमेंट. जे कस्टमर त्याच्या आजूबाजूला आहेत त्यांना तो गुड्स ती प्रोव्हाइड करू शकतो अँड ही सॉल्व ऑर हेल्प टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे जो अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे, बेरोजगारीचा जो प्रॉब्लेम आहे इन द सोसायटी, तो प्रॉब्लेम तो सॉल्व करू शकतो. अपार्ट फ्रॉम दॅट ही ऑल्सो प्रोव्हाइड ट्रेनिंग सेंटर टू द मेंबर ऑफ सोसायटी. तर ते त्याचं शॉप जे असणार आहे ते एक ट्रेनिंग सेंटर म्हणूनसुद्धा उपयोगात येऊ शकतं किंवा उपयोगात तो आणणारे
to the member of society. Then disadvantages of sole proprietorship. पहिलं डिसॲडव्हान्टेज आहे दॅट इज अ लिमिटेड कॅपिटल. आता एक व्यक्ती तो बिझनेस चालू करणार आहे, ठीक आहे. सो द कॅपिटल विच इज रिक्वायर फॉर द बिझनेस इज लिमिटेड टू दॅट ओनर. म्हणजे त्याच्याकडे जेवढा पैसा असणार आहे तेवढ्याच पैशामध्ये तो त्याचा बिझनेस हा चालू करणार आहे. मीन्स तो मोठा बिझनेस तर चालू करू शकणार नाही. का? कारण की त्याच्याकडे कमी पैसे आहेत, कमी फायनान्स आहे, कमी कॅपिटल आहे. म्हणून जनरली स्मॉल स्केल टाईप ऑफ बिझनेसमध्येच तो इन्व्हॉल्व असणार आहे. देन अनसर्टन लाईफ. आता अनसर्टन लाईफ म्हणा किंवा कंटिन्युटी म्हणा, तर कंटिन्युटी ही मेंटेन होऊ शकत नाही. का? कारण की ओनर हा एकटा आहे किंवा सोल ट्रेडर हा एकटा आहे. जर त्याची डेथ झाली तर तो बिझनेस कम्प्लिटली क्लोज होऊ शकतो, म्हणजेच अनसर्टन लाईफ ऑफ दॅट बिझनेस. देन अनलिमिटेड लायबिलिटी. जेव्हा इनसॉल्वन्सी कंडिशन होत असते, मीन्स नंबर ऑफ लायबिलिटी इज मोर दॅन दॅट ऑफ ॲसेट्स. अनलिमिटेड लायबिलिटीमध्ये काय होणार आहे की जर ॲसेट्स कमी असणार आहे आणि लायबिलिटी जर जास्त असणार आहे तर अशा वेळेस ते ॲसेट्स विकून ती लायबिलिटी जी असणार आहे, ते जे कर्ज असणार आहे ते कर्ज हे पेड केलं जाणार आहे. म्हणजेच काय की अनलिमिटेड लायबिलिटीज. देन लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी. आता ओनर हू इज इन्वॉल्व इन अ पर्चेसिंग, हू इज इन्वॉल्व इन अ बाईंग किंवा हू परफॉर्म ऑल द मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी. आता एका व्यक्तीला पूर्ण मॅनेजरियल नॉलेज हे असू शकत नाही किंवा त्याला कमी प्रमाणात किंवा लिमिटेड प्रमाणात त्याला नॉलेज हे असतं. मीन्स इन दिस all the business affairs and activity are performed by only one person, and therefore the ability to manage the business is totally depends upon the managing ability of sole trader. म्हणजेच काय की सर्व बिझनेसच्या ज्या ॲक्टिव्हिटी असणार आहेत, बाईंग असेल, सेलिंग असेल किंवा अजून काही ज्या ॲक्टिव्हिटी असतील त्या बिझनेसच्या मॅनेजरियल ज्या ॲक्टिव्हिटी असणार आहे, तर या सर्व ॲक्टिव्हिटी परफॉर्म कोण करणार आहे तर एकच व्यक्ती करणार आहे. अँड देअर फोर द ॲबिलिटी टू मॅनेज द बिझनेस इज टोटली डिपेंड्स अपॉन द मॅनेजिंग ॲबिलिटी ऑफ दॅट सोल ट्रेडर. त्याला किती नॉलेज आहे मॅनेजमेंटचं किंवा मॅनेजरियल ॲबिलिटीचं नॉलेज किती आहे हे त्याच्यावरती असणार आहे. तेव्हा जाऊन तो मॅनेजमेंट किंवा प्रॉपर मॅनेजमेंट हे करू शकणार आहे. Then limited finance or limited capital is one and the same. Means काय की फॉर स्टार्टिंग द बिझनेस त्या व्यक्तीकडे, त्या ओनरकडे लिमिटेड फायनान्स हा अवेलेबल असतो. देन रेस्ट्रिक्टेड टू स्मॉल स्केल बिझनेस. म्हणजेच काय की सोल ट्रेडरशिप बिझनेस हा रेस्ट्रिक्टेड आहे किंवा हा आपण फक्त स्मॉल स्केल बिझनेस ऑर्गनायझेशनसाठीच किंवा स्मॉल स्केल बिझनेससाठीच आपण सोल ट्रेडरशिप चालू करू शकतो. का? कारण की लिमिटेड फायनान्स तिथं आहे, लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी तिथं आहे म्हणून, किंवा चान्सेस ऑफ अनकंटिन्युटी तिथं असल्यामुळे रेस्ट्रिक्ट असणारे टू द स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन. देन नो चेक अँड कंट्रोल. आता एकच व्यक्ती इथं सर्व मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी बघणारे किंवा एकच व्यक्ती इथं सर्व मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणारे. सो समटाईम व्हॉट हॅपन की देर इज अ नो चेक ऑर नॉट अ प्रॉपर चेक अँड कंट्रोल ऑल ओव्हर द ॲक्टिव्हिटी अँड इट कांट एन्जॉय बेनिफिट्स ऑफ लार्ज स्केल बिझनेस. एकच व्यक्ती जो बिझनेस स्टार्ट करतो आहे, जो बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे, जो सर्व मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी परफॉर्म करतो आहे, म्हणजेच काय की तोच व्यक्ती सर्व काही परफॉर्म करणार आहे, तोच व्यक्ती त्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व असणार आहे. आणि हे करत असताना त्याला तिथं एक्सपान्शन ऑफ बिझनेसचे चान्सेस हे कमी भेटत असतात. तिथं एक्सपान्शन हे कमी होत असतं. मीन्स इट कांट एन्जॉय बेनिफिट्स ऑफ लार्ज स्केल बिझनेस. देन नॉन अवेलेबिलिटी ऑफ इकॉनॉमिक्स ऑफ लार्ज स्केल. म्हणजेच काय की लार्ज स्केल बिझनेससाठी फायनान्स किंवा लार्ज स्केल बिझनेससाठी पैसा हा कमी असल्यामुळे किंवा
मॅनेजमेंट हे कमी असल्यामुळे तो रेस्ट्रिक्ट असणार आहे फक्त स्मॉल स्केल बिझनेससाठी. थँक्यू.